सांगली प्रभाग क्रमांक 17 कोंटेमाळा शांतीसागर कॉलनी या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना ये-जा करण्यास सर्कस करावी लागते. तरी नूतन नगरसेवकांनी 1 महिन्यात ड्रेनेजचे काम करावे अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 कोंटेमाळा शांतीसागर कॉलनी यामध्ये काही ठिकाणी अपार्टमेंट बांधली गेलेत, मात्र त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नाही. या अपार्टमेंटमध्ये सांडपाणी आता रस्त्यावर येत आहे, त्यामुळे शांतीसागर कॉलनीमधील नागरिकांना याचा अडथळा निर्माण होत आहे. तसेच डेंग्यू मलेरियासारखे आजार या ठिकाणी पसरत आहेत. महापालिका प्रशासन आणि नुकतेच निवडून आलेल्या नगरसेवकांनी या ठिकाणावरील ड्रेनेज व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनास सामोरे जावे असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा धामणी रस्त्यावरील शांतीसागर कॉलनी कुंटेमळा हा जो भाग आहे तो वॉर्ड नंबर 17मध्ये आहे. या रस्त्यावर अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन जे श्रीराम फॉर्च्यून अपार्टमेंट झालेलं आहे त्या अपार्टमेंटमधील सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्यामुळे या परिसरातून बाहेर जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये त्या सांडपाण्यातून येते. डासांची समस्या वाढलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कॉलनीमध्ये नव्यानेच गटारी बांधण्यात आलेल्या आहेत आणि या गटारी बांधत असताना फक्त गटारी बांधल्या, पण त्याच्या सांडपाण्याचा निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था महानगरपालिकेनं केलेली नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे राहिलेले आहेत. या पाण्यामुळे डेंग्यूचे डास या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. विविध प्रकारची रोगराई वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणाऱ्यांचं आणि आजारी पडणाऱ्या लोकांचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. हा रस्ता वेगवेगळ्या कारणामुळे उकरलेला आहे. हा उकरलेला रस्ता त्वरित चांगल्या पद्धतीनं तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. नवीन निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, या निवडून आलेल्या नगरसेवकांनी जाणीवपूर्वक या प्रभागाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा या भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यातून उद्रेक झाला, आंदोलनं झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे नवीन निवडून आलेले नगरसेवक असतील. आमची कामं होतील या अपेक्षेनं आम्ही या सर्व लोकांना निवडून दिलेलं आहे. पण आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सातत्यानं तसंच राहिलेले आहेत असं दिसून येते. आणखीन एक महत्त्वाचा भाग असा, या भागामध्ये सर्वांच्याच घरी बोर आहे असातला भाग नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा खूप मोठा आहे. जे पाणी येतं आहे ते सुद्धा खूप कमी वेळ आणि अत्यंत कमी दाबानं येतं आहे. त्यामुळे घर खर्चासाठी जे काही पाणी लागतं ते पाणीसुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही. या बाबतीमध्ये सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कृपया या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तातडीनं मिटवण्यासाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. नमस्ते, मी सपना खोत, प्रभाग 17मध्ये. इथं ड्रेनेजचा एवढा त्रास होत आहे. अपार्टमेंट बांधले पण ड्रेनेजची काहीही व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना खूपच त्रास होत आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांनाही होत आहे. त्याच्यामुळे त्याची व्यवस्था लवकर करावी. हे उमेदवार आता सध्या आलेत, त्यांना हीच विनंती, 1 महिन्याच्या आत त्यांनी इथून पूर्ण ड्रेनेजचा काय असेल ते निकाल लावावा, एवढीच आमची विनंती आहे. वार्ड क्रमांक 17मध्ये पाण्याचा खूप दुर्गंध पसरलाय. त्या अपार्टमेंटमध्ये जाता येत नाही. रात्री तर खूप पाणी सुटलेलं आहे. दिवसा लहान मुलांना गाडीवर घ्यायचं तर आम्हाला गाडीवरून गाड्या स्लिप होत आहेत, कसलंच जाता येत नाही. आणि आता ते रस्त्यावर तिकडं काम चालू आहे, ते पण आता गाड्या इतक्या फास्ट आल्या. रोज संध्याकाळी तो आम्हाला फिरायला पण येत नाही. रोज वार्ड नंबर 17 येथील कुंटेमाळा परिसर शांतीसागर कॉलनी इथल्या एक मोठी समस्या म्हणजे आता नवीन झालेल्या अपार्टमेंट आणि नवीन झालेल्या अपार्टमेंटचं जे ड्रेनेज व्यवस्था आहे ते इथं गुंटेवारी एरिया असून इथं ड्रेनेज अजून जोडले गेलेलं नाही आहे. तरी पण या अपार्टमेंटना परवानगी देऊन पूर्ण ड्रेनेजचं पाणी या शांतीसागर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर दिवसा रात्री ते पाणी वाहत आहे आणि इथल्या लोकांना एवढा त्रास होत आहे की ह्या रस्त्याला जाता येता सुद्धा येईना झाले. आत्ताच झालेल्या
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या वाडामध्ये 4 नगरसेवक आता निवडून आलेत. त्यामधले 2 नगरसेवक हे नवीन आहेत, महिला नगरसेविका. पण 2 नगरसेवक जे आहेत ते अगदी अनुभवी आहेत म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, हा प्रश्न आहे ते 1 महिन्याच्या आत ह्या ड्रेनेज व्यवस्थेचं त्यांनी पूर्ण करावं आणि इथल्या नागरिकांना त्रासापासून मुक्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो.